ईव्हीएम जे चाललंय ना, विरोधी पक्षाला काय कळतंय? त्यांना भीती वाटते. 2 दिवसापूर्वी उत्तर प्रदेशच्या चंदौली येथे एका दुकानात 200 ईव्हीएम मशीन सापडल्या, ते जप्त केल्या. 200 एका दुकानात. तो भाजपचा पदाधिकारी आहे. आसाममध्ये सिलचर येथे 300 पेक्षा जास्त ईव्हीएम मशीन एका ट्रकमध्ये सापडल्या. तो ट्रक सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या तिकडल्या प्रमुख पदाधिकाऱ्याच्या नावावर आहे. लोकसभा निवडणुका जसं जवळ येतात तर तसा ईव्हीएम मशीन ठिकठिकाणी सापडतात, लोक पकडून देत आहेत. हा काय खेळ आहे? आधीच लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं देशामध्ये ईव्हीएम सापडत आहेत ठिकठिकाणी 1000, 500, 400, या कशासाठी आणि कोणाच्या मालकीच्या आहेत? हा काय घोटाळा आहे? आणि ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीवर भारतीय जनता पक्षाने स्वतःचे 4 स्वतंत्र संचालक का नेमले आहेत? हे कोणी सांगू शकेल का? भारतीय जनता पक्ष हा डरपोक पक्ष आहे. लोकांसमोर जायची त्यांच्यामध्ये हिंमत नाही, मग अशा पॅटर्न राहून ते निवडणुका जिंकतात. ईव्हीएम नसेल किंवा चंदीगड पॅटर्न नसेल तर भारतीय जनता पक्ष म्हणजे बेईमानी केल्याशिवाय ती चंदीगड मधली निवडणूक जिंकू शकत नाही, महापौर पदाची ग्रामपंचायत निवडणुका जिंकू शकत नाही, आणि हे देशावर राज्य करायला निघाले किंवा करतायत. या देशामध्ये भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या मार्गानं, सरळ लोकशाहीच्या मार्गानं कोणती निवडणूक जिंकू शकणार नाही, जिंकू शकत नाही. ईएम हटी बीजेपी गई, ईव्हीएम आहे तो मोदी है. 700 तास चौकशी झाली तरी आम्ही तयार आहोत. काल किशोरीताई पेडणेकरांची चौकशी झाली, संदीप राऊत यांची झाली, पण महानगरपालिकेत ज्यांनी खऱ्या अर्थाने घोटाळे केले आहेत, घोटाळे बरं का, हे सगळे मिस्टर घोटाळे बरं का, हे सगळे श्रीमान घोटाळे हे एकतर भारतीय जनता पक्षात आहेत किंवा शिंदे गटात सामील झालेले आहेत. सगळे घोटाळेबाज, सगळे हे आता तिकडे गेलेले आहेत. गेलेत की नाहीत घोटाळे करून? महापालिका कोणाच्या ताब्यात होती? हेच वापरत होते ना महापालिका, आम्ही नव्हतं महापालिकेत. खिचडीच्या संदर्भातल्या ज्या कंपन्यांना कामं मिळतात यादी जाहीर करा. त्यातले किती लोक आज त्या गटामध्ये किंवा तटामध्ये गेले आहेत ते जाहीर करा. हे फिसी घेणार उघडं करेन पूर्णपणे सगळ्यांना. आता सांगतो मी, सगळे लुटीचा पैसा घेऊन पळाले लोक आहेत. ते लूट केली आणि पळाले संरक्षणासाठी. त्यांनी घेऊ द्या पीसी, मग हे सगळे चोर कंपनीचे सगळे वस्त्रहरण करतो आम्ही. उत्तर प्रदेश के चंदौल में 300 ईवीएम मशीन एक दुकान में मिली, आपको मालूम है. आसाम में एक कार से 400 ईवीएम मिली है, आपको मालूम है. और ईवीएम बनाने वाली जो कंपनी है सरकारी, उसके ऊपर 4 डायरेक्टर्स बीजेपी के लगाए गए, जहां जो सीक्रेट कोड बनता है ईवीएम में देने के लिए वो भी वहां बनता है. और वो भी डायरेक्टर्स में से ज्यादातर डायरेक्टर्स गुजरात से है. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.